या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील. ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेने ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशा सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे. मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं, काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली. जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय. आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही. जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती. त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू. जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ॲक्शन पण घ्यायला मागं पुढे बघू. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय मोठी या ठिकाणी गुड न्यूज आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनामध्ये मोठी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. त्यासोबत नोव्हेंबरचा तुमचा 17वा हप्ता जो आहे त्याचं वाटप आज किंवा उद्यापासून या ठिकाणी सुरू होऊ शकतं. कारण की नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी पाहू शकता कालच या ठिकाणी GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. हा GR सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 8 डिसेंबरला प्रसिद्ध केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं या GR मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी निधीची तरतूद आता करण्यात आलेली आहे. तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. नोव्हेंबरचा तुमचा 17वा हप्ता जो आहे तो तुम्हाला भेटणार आहे 1500 रुपयाचा. तो तुम्हाला याच आठवड्यामध्ये त्याचं वितरण होऊ शकतं. बघा, सोमवारी GR आलेला आहे म्हणजे या आठवड्यामध्ये पैसे जे आहेत या ठिकाणी महिला आणि बालविकास विभागाकडे हस्तांतरित होतील आणि त्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे नोव्हेंबरचे पैसे यायला सुरुवात होणार आहे. तर बघा, यावेळेस हा जो लाभ आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेट झालेला आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर सध्या बघा, पात्र लाभार्थ्यांना माहे 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या ठिकाणी जी निधी आहे 263.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव जे आहेत महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर निधी जो आहे त्यांना विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून या ठिकाणी हा निधी खर्च होईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. संपूर्ण माहिती या GR मध्ये त्यांनी दिलेली आहे. तुम्हाला या GR ची जी PDF फाईल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. त्यासोबत याच्यामध्ये म्हटलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याची खबरदारी घ्यावी. महिला आणि बालविकास विभागाने त्याची दक्षता घ्यावी असं देखील सांगितलेलं आहे. कारण की या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना असेल किंवा या ठिकाणी श्रावणबाळ योजना असेल, राज्य निवृत्ती योजना असेल, या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. कुठली तरी एकच शासकीय योजनेचा लाभ घेता येतो, त्याचा देखील उल्लेख याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. तर 263.45 कोटी या ठिकाणी एवढा निधी नोव्हेंबर महिन्याचा तुमचा लाभ देण्यासाठी वितरित करण्यात आलेली आहे. कारण की बघा, तुम्ही पूर्ण नोव्हेंबरचा महिना जो आहे 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहिली, मात्र तुमचा नोव्हेंबरचा हा 17वा हप्ता जो आहे तो वाटप झाला नाही. आता डिसेंबरचा या ठिकाणी पहिला आठवडा देखील संपला, मात्र या ठिकाणी तो GR जो आहे खरोखर या ठिकाणी दुसऱ्या आठवड्यात पहिल्याच दिवशी या ठिकाणी म्हणजेच काल 8 डिसेंबर सोमवारी रोजी या ठिकाणी प्रसिद्ध झाला. मात्र या ठिकाणी खूप लेट होताना दिसत आहे. डिसेंबर महिना या ठिकाणी जवळपास दुसरा आठवडा चालू आहे. आता फक्त GR आलेला आहे. याच्या पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं जे वितरण आहे ती सुरुवात होईल. आता मात्र तुम्हाला या ठिकाणी उशिरा का होईना परंतु हा 17वा हप्ता जो आहे नोव्हेंबर महिन्याचा त्याचा लाभ भेटण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मागच्या 5 ते 6 महिन्यापासून आपण जर बघितलं प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे या ठिकाणी लेट होताना दिसत आहे. वेळेवरती तुम्हाला पैसे भेटताना दिसत नाहीत. लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून 30 किंवा 31 तारखेपर्यंत त्या महिन्यामध्ये वाट पाहावी लागते. मात्र त्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यामध्ये न भेटता हे पैसे जे आहेत लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याचा लाभ पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटताना दिसतो. तर सरकारने कुठेतरी याची 1 तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. तरच लाडक्या बहिणींना त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल. बघा, लाडकी बहीण योजनेच्या या ठिकाणी वाट जास्त लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याची पाहावी लागते. त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स करावी का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा तुम्हाला तसं वाटत असेल तर. आणि सर्वांनी हो म्हणून सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स होण्यास मदत होईल. कारण की बघा, लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे त्या महिन्यात मागचे काही हप्ते जे आहेत ते तुम्हाला 2024 पासून भेटत होते.
त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये भेटताना दिसत नाही. तर अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी 17वा हप्ता तुमचा म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी GR आलेला आहे. आता तुमचा 18वा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा लाभ देखील तुम्हाला भेटेल. तो मात्र या ठिकाणी तुमचा डिसेंबरमध्ये येईल की पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये येईल. तर बघा, आपण मागचे 5 ते 6 महिने बघितले किंवा नोव्हेंबरचाच लाभ बघा, तुम्हाला त्या महिन्यामध्ये भेटला नाही, तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये जी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली, तसंच डिसेंबरचा देखील तुमचा लाभ जानेवारीमध्ये या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे पुढच्या 2026मध्ये या ठिकाणी तुम्हाला हा लाभ भेटण्याची शक्यता आहे. मागचे हे जे सर्व लाभ तुम्हाला भेटत आहेत त्याच्यावरून ही माहिती तुम्हाला सांगतोय. कारण की बघा, मागचे 5 ते 6 महिने तुम्हाला त्या महिन्यामध्ये लाभ भेटलेलाच नाही, परंतु या ठिकाणी वर्ष संपत आलेलं आहे. त्याच्यामुळं सरकार या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये देण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेऊ शकतं. तसा जर निर्णय झाला तर लाडक्या बहिणींना याच महिन्यामध्ये मग टोटल 3,000 रुपये भेटू शकतात. मात्र सध्या तरी या ठिकाणी तुम्हाला हा 17वा हप्ता जो आहे तो तुमचा लेट झालेला होता, पेंडिंग होता नोव्हेंबर महिन्याचा, तो मात्र वाटप करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पहिली या ठिकाणी प्रक्रिया तो म्हणजे महाराष्ट्र शासनाचा GR आलेला आहे. आता बघा, महत्त्वाची अजून एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, ती म्हणजे अधिवेशनामध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे. राज्यात महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून 1,500 रुपयाचा मासिक लाभ जो आहे तो देण्यात येतो. या योजनेसाठी लागणाऱ्या निधीबाबत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात मागणी केली. काय म्हटले बघा त्यामध्ये, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे. राज्यात महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाची आर्थिक मदत केली जात आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या निधीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हिवाळी अधिवेशनात सभागृहात त्याची मागणी केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 6,103.20 कोटी रुपयांची पुरवणी मागणी या ठिकाणी राज्यातील अधिवेशनामध्ये या ठिकाणी करण्यात आली आहे. राज्यात लाडकी बहीण योजनेच्या 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाभार्थी आहेत. या योजनेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ देण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यामध्ये 6,103.20 कोटी रुपयांची तरतुदीची मागणी केलेली आहे. म्हणजेच बघा, पुढचे तुमचे जे पण लाभ असतील अजून राहिलेले, जसं की ही योजना आता कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. पुढचे 5 वर्षे ही योजना चालू राहील असं सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं. त्यानुसार पुढे या योजनेचा निधी वितरित करण्यासाठी 6,103.20 कोटी रुपयांची मागणीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर ही लाडक्या बहिणींसाठी मोठी या ठिकाणी खुशखबर असणार आहे. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटेल तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचा GR आलेला आहे, त्याच्यामुळे प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे 1,500 वरून 2,100 रुपयाचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र सरकार स्थापन होऊन 1 वर्ष उलटलेले आहेत, तरीही राज्यातील महिलांना 2,100 रुपयांचा एकही हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे या अधिवेशनामध्ये याची तरतूद होते का हे पाहणं गरजेचं आहे. या अधिवेशनामध्ये त्याची तरतूद होण्याची शक्यता असू शकते, कारण की स्वतः उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेली आहे की योग्य वेळ आल्यानंतर 2,100 रुपयाबद्दलचा निर्णय घेतला जाईल. मात्र त्याची अजून अधिकृत घोषणा केलेली नाही की कुठल्या या ठिकाणी महिन्यापासून हे 2,100 रुपये भेटतील म्हणून. त्याच्याबद्दलची जशी घोषणा होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती, आणि तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी तुमची KYC करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा ही तारीख वाढवण्यात आलेली होती. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट भेटेल. धन्यवाद.